सदिच्छा सुस्वागत. आज आपल्या विद्यालयामध्ये क्रीडा प्रश्नमंच आयोजित केलेले आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे वर्गमित्र तसेच बने मॅडम, पाटील मॅडम, वसाई सर, गोड सर व आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर. तर या कार्यक्रमाने प्रथम मी प्रास्ताविक करतो. तर या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे काय, तर आपल्यासाठी भविष्यामध्ये जनरल नॉलेज हे वाढवण्यासाठी हे प्रश्न आपल्याला UPSC, MPSC या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे या जी प्रश्नपेढी होणार आहे त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला क्रीडा प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे ज्येष्ठ अध्यापक श्री मान्य गोडसे सर हे लाभलेले आहेत. त्याचबरोबर क्रीडा प्रमुख क्षीरसागर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते. तसेच पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोडसे सर व प्रमुख पाहुणे माननीय श्री क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर हे आहेत. आपल्याला क्षीरसागर सरांनी क्रिकेट, फुटबॉल आणि पुरस्कार हे विषय दिले होते. त्यावर आम्ही एक प्रश्न काढलेले आहेत. एकंदरीत T20 विश्वचषक आणि फुटबॉलचे काही टुर्नामेंट आणि पुरस्कार यांबद्दल आपण प्रश्न काढलेले आहेत. साठी तिसरा प्रश्न, भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर बरोबर आहे. चौथा प्रश्न, चॅम्पियन्स लीग 2024 चे विजेते कोण आहेत? चॅम्पियन्स लीग 2024 चे विजेते कोण आहेत? गट नंबर 7, 8, 9, 10, 11, 12. रियल माद्रिड या स्पॅनिश क्लबने जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंडला नमवून त्यांनी मागील महिन्यात चॅम्पियन्स लीग ही जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलचे क्लब असतात त्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांनी आजपर्यंत सर्वाधिक 15 वेळा हा चॅम्पियन्स लीग जिंकलेला आहे आणि त्यांनी नाचो फर्नांडिस यांच्या कर्णपदाखाली हा चॅम्पियन्स लीग जिंकला आहे. पद्मश्री पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या टेनिसपटूला मिळाला आहे? पद्मश्री पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या टेनिसपटूला मिळाला आहे? दहावा प्रश्न, IPL 2024 या टुर्नामेंटचे रनर्स अप कोण आहेत? 2024 या टुर्नामेंटचे रनर्स अप कोण आहेत? उत्तर चूक. रनर्स अप दुसरा क्रमांक. उपविजेते गट नंबर 1, गट नंबर 2, 3, 4, 5, 6. उत्तर बरोबर आहे. सनरायझर हैदराबाद
दुसरा प्रश्न, फुटबॉलमधील युरो 2024 हा टुर्नामेंट कोणत्या देशात खेळविला जात आहे? युरो 2 गट क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उत्तर बरोबर आहे. T20 विश्वचषकामधील T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी मारल्या आहेत? T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी? वेळ संपली. गट क्रमांक 11 12 2 3 4 उत्तर चूक. 5 उत्तर चूक. 6 7 सांग. हा अफगाणिस्तानी प्लेयर आहे. गट क्रमांक 10 साठी 6वा प्रश्न, T20 विश्वचषकामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळाला? विश्वचषक 2024 उत्तर चूक. विश्वचषक 2024 मॅन ऑफ द टुर्नामेंट उत्तर बरोबर आहे. दोन 2024 मध्ये अर्जुन पुरस्कार कोणत्या क्रिकेटरला मिळाला? उत्तर बरोबर आहे. गट क्रमांक 12 साठी 19वा प्रश्न, ICC चा फुल फॉर्म काय आहे? ICC का फुल फॉर्म क्रमांक 8 9 10 11 1 2 3 4 5 6 7 कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर बरोबर आहे. क्रमांक 8 साठी 18वा प्रश्न, पहिला फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? पहिला फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?
उत्तर चूक. उत्तर चूक. 1 2 3 4 5 6. उरुग्वे या देशाने जिंकला आहे. कोणती आहे? फुटबॉलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था कोणती आहे? सहा 7. फुटबॉलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल फिफा ही संस्था जगभरात अनेक टुर्नामेंट होतात, जसे की 0 गुण मिळाले आहेत. तो 6व्या क्रमांकाला आहे. गट क्रमांक 2 चुकीचे उत्तर 1 वजा 2 गुण 7व्या क्रमांकाला आहे. गट क्रमांक 3 वजा 2 गुण तोही 7व्या क्रमांकाला आहे. गट क्रमांक 4 वजा 4 गुण 8वा वजा 4 गुण. गट क्रमांक 5 वजा 4 गुण. गट क्रमांक 6 13 गुण. गट क्रमांक 7 9 गुण. गट क्रमांक 8 वजा 2 गुण. गट क्रमांक 9 वजा 4 गुण. गट क्रमांक 10 19 गुण. गट क्रमांक 11 2 गुण. गट क्रमांक 12 29 गुण. गट क्रमांक 12 हा 29 गुण मिळवून प्रथम क्रमांक. गट क्रमांक 10 19 गुण मिळवून द्वितीय क्रमांक. गट क्रमांक 6 13 गुण मिळवून तृतीय क्रमांक. गट क्रमांक 7 9 गुण मिळवून चौथा क्रमांक. गट क्रमांक 8 2 व 3 7व्या क्रमांकाला. गट क्रमांक 4 5 व 9 8व्या क्रमांकाला आहे.